मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। त्यासाठी आज दुपारी 12 वाजता अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या म्हणजेच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची घोषणा होणार आहे। त्यानंतर आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। मुंबईसाठी ठाकरे तर पुण्यासाठी पवार एकत्र आल्याचं महापालिका निवडणुकांमुळे पाहायला मिळाले। ठाकरेंनंतर पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र येणार असून 26 डिसेंबर रोजी याची घोषणा होणार असल्याची माहिती स्वतः अजित पवारांकडून देण्यात आली आहे। कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलंय। तसंच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील, कोण काय बोलतं यावर विश्वास ठेवू नका असंही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलंय। आता आमची तशीच चर्चा चालू आहे, महाविकास आघाडीमधूनच चालू आहे आणि त्याला ॲडिशनल अजून कोण येतं का बघतोय। आता ते आल्यानंतर कोण कोण राहतंय कोण कोण नाही राहतंय याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे आणि मला वाटतं की त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन लढणार अशा प्रकारची भूमिका निश्चित होईल। इतर मित्र पक्षांना अजितदादा तुमच्यासोबत आलेले चालतील का त्यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये? आता मागच्या नगर परिषद नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या झालेल्या पाहिल्यात ना, त्यामध्ये शिंदे गटाची बरोबर झालेली पाहिलेली आहे, काही ठिकाणी अजितदादा गटावर झालेली आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवरचे निर्णय घेत असताना त्यांच्या लोकांनी, आम्ही तर खालीच अधिकार दिले, त्यांच्या लोकांनी जर ठरवलेलं असेल की सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं तर मला वाटतं तिथं काय अडचण येणार नाही। सांगतो की आम्ही एकत्र बसू आणि सगळे एक विचारांनी आघाडी म्हणून जे काय आमचा निर्णय होईल त्याच्यामध्ये मग कोणत्या चिन्हावरती लढायचं ते ठरवलं जाईल। तू तरी असेल की नाही, मग तुमची इच्छा आहे की नाही, तू तरी तुमची आहे ना। एकदा आघाडीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही मान्य करतो।